हे सर्व आहे म्हणजे हा. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा शिवसंवाद दौरा पार पडतोय. कालपासून याची सुरुवात झाली. काल नॉर्थ ईस्ट लोकसभेमध्ये हा दौरा होता. आज नॉर्थ वेस्ट लोकसभेमध्ये हा दौरा आहे. विधानसभा निहाय बैठका इथे आम्ही घेतो. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वॉर्डनिहाय कशा प्रकारे काम सुरू आहे त्याचा देखील आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेतला जातो. इथे आमचे सगळे नेते जे आहेत, वायकर साहेब आहेत, हेमंतजी आहेत, भाऊसाहेब चौधरी आहेत, सगळे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतात आणि या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये पदाधिकारी वरच्या त्याचा पदाधिकारी ते शाखा प्रमुख गटप्रमुख यांच्यापर्यंत सगळ्यांशी चर्चा या बैठकीमध्ये होते आणि ग्राउंड लेवलची रियालिटी काय, कशा प्रकारे शिवसेनेचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर कशा प्रकारे लोकांच्या काय समस्या आहेत त्या वॉर्डमध्ये त्या विधानसभेमध्ये हे देखील या दौऱ्याच्या माध्यमातून कळतं. आणि हा सगळा सारांश जो आहे हा मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही जाऊन सांगतो. असाच उपक्रम जो आहे तो आम्ही विधानसभेच्या अगोदर घेतला होता. मी स्वतः 63 विधानसभा स्वतः जाऊन फिरलो होतो. मला वाटतं त्याचा फायदा देखील विधानसभेमध्ये झाला. आता या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हा दौरा जो आहे तो सुरू आहे. सर आपल्या आज जोहूरला मध्ये एक घटना घडलेली आहे. परप्रांतीय महिलेकडून एका मराठी महिलेला मारहाण झालेली आहे. परप्रांतीयचे जे हल्ले जे आहेत हे वारंवार वाढलेले आहेत आणि कुठेतरी अपमानास्पद वागणुकीचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत. त्याचा एफआयआर पण झाला आहे. याच्यावरती वारंवार जे आहे सगळ्यांनी आम्ही बोललेलो आहोत आणि जो कोणी असा प्रकार करत असेल त्याच्यावरती स्ट्रिक्ट अशी कारवाई जी आहे ती होईल.